हॅलो मित्रांनो, या रोहित्यानं आणलं टी शर्ट झोला चेंडी सारखी ढिली होते, तर मला म्हणे घरी घालत जाशील म्हणे. तर मग मी हेच टी शर्ट घातलो ना घरी आलो तर माझे मावशी मावसाजी आले होते. आम्हाला जायचं होता माझ्या मामाच्या गावी. मग आम्ही निघाला मामाच्या गावी जावाले. मग पोहोचला आम्ही मामाच्या गावी, तर इकडे पुरा पसारा पडला होता. माझ्या मामा बांधत आहे नवीन घर. इकडे बाकी सर्व बसून मस्त गोष्ट सांगत बसले होते. नाही, इकडे माझे मामानं मावसाजी मस्त घराच्या बाबतीत चर्चा करत बसले होते. हे हो, माझ्या मामाची कलाकारी कशी आहे सांगा बरं. इकडे पेंटिंग पाहत होतो तर माझी मेवणी आली ना, बादमध्ये फोटो काढशील म्हणे, पहिले चाय पे म्हणे. तर मग चाय पिऊन घेतलो. मग आम्ही सर्वजण आपापल्या गाड्या पकडला ना निघाला कोल्हारीच्या पटावर जावासाठी. मग आम्ही आला कोल्हारीचा पट पावासाठी. तर मस्त दुकान लागले होते ती मंडई सारख्याच. मग मी इकडे आपल्या मेवण्याई बरोबर पट फिरत बसलो होतो. इकडे हे मनेरीच्या दुकानात येऊन मस्त सामान पाहत होते. घेवायचं तर काहीच नाही रे, नुसतं दुकानदाराचा टाइमपास करायला येतं ते लोक. मग मी एकटाच मस्त पट पावायला बसलो होतो. हे बैलाची जोडी कोटच्या कोटीच गेली, मारते म्हणलं लोकायले. बाकी मस्त गर्दी होती ती पट पावासाठी. मग हे बैल जोडी सुटली तर मस्तच गेली बापा, सरळ सरळच रप्पाट्यानंच गेली पूर्ण. मग आम्ही इकडे नड्डे घेतला ना, नड्डे खात बसला. मग आम्ही नाव बनवासाठी अक्षर पावाले बसला होती. माझी मेवणी म्हणे तू बनवतस का म्हणे. तर मी म्हणलो नाही. मग येत आहे मस्त बनवून द्यायला लागली ब्रेसलेट सारखा हातात घालासाठी. हा माझ्या मामाचा पोरगा म्हणे चष्मा घेतो ना, आणलं मला चष्म्याच्या दुकानात. मी घालून पाहतो तर मी तर माकुटोंड्या सारखा दिसतो बापा. मग आम्ही या भेलवाल्या भाऊकडे आला, भेल घेतला ना खावायला बसला. भेल तिकट लागला तर मग आईस्क्रीम घेतला ना, आम्ही आईस्क्रीम खायला बसला. माझी मामी तर मस्त बसल्या झुल्यावर, लहान पोराबारासारख्यानं झुलायला लागल्या. मग आम्ही घेतला बुड्डीचा बाल. या तुम्ही पण खावाले बुड्डीचा बाल. भेटूया आता नेक्स्ट व्लॉग.